आज रात्री भेटू शकतेस? हो ठीक आहे, मी तुझ्या घरी येतो. ठीक आहे, मी वाट बघते. ठीक आहे. मी त्याला असा जाळ्यात अडकवलाय की तो सुटूच शकणार नाही. आणि एकदा मासा माझ्या गळाला लागला ना की तो कधीच सुटत नाही. मी सोडू? ऑफकोर्स यू आर डिफरंट. मग ते वेळेला सोडून माझ्याजवळ कधी येणार? मी तुझ्यापासून कधीच दूर गेले नव्हते हर्ष. तू जर म्हणत असेल तर मी त्याला दूर ढकले. अशी चूक कधी करू नकोस, कारण आपल्या दोघांकरता तो एक बेरड चेक आहे. बेरड चेक. भाऊजींची आणि माझी दोघांची इच्छा अशी आहे की अंतराचं हे लग्न आपल्या जुन्या घरीच व्हावं. तुझं लग्नही तिथेच झालं होतं ना ग, मग अंतराचं लग्नही त्याच घरी व्हायला हवं. हो ना? हो ना. म्हणजे आणि भाऊजी पोचले की त्यांना फोन करायला सांग मला. बरं ठीक आहे. आणि तिळाचे लाडू कसे झाले तेही कळव. नक्की. बरं ठेवू फोन मग? हो चालेल. अच्छा. अंतराचं लग्न आपल्या जुन्या घरी व्हावं अशी तिच्या काकूची खूप इच्छा आहे. मी म्हटलं तिला बघू, ते होईल तेव्हा होईल. जावई बापू कुठे दिसत नाहीत. ते येतील ना, एवढ्यात येतीलच. म्हणजे शारदा, एखादा माणूस एवढ्या खालच्या थरात जाऊन असा वागू शकतो हे मला अजूनही कळालेलं नाहीये. त्याने तुला तर फसवलंच आहे, पण त्याचबरोबर स्वतःच्या बायकोचाही विश्वासघात केलाय. आणि अशी माणसं दुसऱ्यावरती कधीच मनापासून प्रेम करू शकत नाहीत. फक्त स्वतःवर प्रेम करतात, स्वतःच्या फायद्यासाठी जगतात. प्रेम कशाला म्हणतात हे त्यांना कधी कळालेलंच नाही, रादर कळूच शकत नाही. खरंच आता काय करायचं आपण? जेव्हा त्यांना कळेल ना त्या घराचं काय झालं, तेव्हा त्यांचं काय होईल काही सांगता येत नाही. मला काही सुचत. ठीक आहे, तू शांत हो. मी बघतो काय करायचं ते. तू काळजी करू नकोस, तू जा, मी आलोच. शारदा, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, पण एका अटीवर. तू तुझं पूर्वीचं आयुष्य संपूर्ण विसरायला हवं. म्हणजे तुझा भूतकाळ विसरून एका नवीन आयुष्याला सुरुवात करायला हवी. शारदा, तुझ्या भूतकाळाची सावली सुद्धा आपल्या संसारावर पडायला नको. आणि जर काय तू विसरायला तयार असशील तर मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. आपलं जुनं घर पाडलं. असो, शेवटी काय सगळं वरवरचं असतं. आज न उद्या सगळ्यांची साथ सुटणार आहे. त्या घराची साथ एवढीच होती. पण जावई बापू, खरं सांगू का, ते घर गेल्याचं एवढं दुःख नाहीये मला. तुम्ही एवढी खटपट केलीत, प्रयत्नांची शर्थ केलीत, एवढं मोठं कर्ज काढलं आणि आमची शाळा वाचवली, ते माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. घर गेलं तसं दुःख आहे, पण आता नका वाईट वाटून घेऊ. झालं ते झालं. चला, येतो मी. रडू नको बेटा, रडू नको बेटा.